मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या मानिनीला सांगते की राहता राहिला प्रश्न माझ्या प्रेमाचा. तर खरंच लग्ना अगोदर माझं एका मुलावरनं खरंच जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याच्या विचारातनं ना मी अगदी कायमची बाहेर पडलीये आणि आता माझा त्याच्याशी काहीही संबंध उरलेला नाहीये. तेव्हा मानिनी आता धक्क्यानेच विचारते, काय काहीही संबंध राहिलेला नाहीये म्हणजे? तेव्हा काव्य म्हणते, खरंच काहीही नाही. आणि तुम्हाला वाटतं ना तसं तर नाहीच नाही. त्यावेळी मानिनी म्हणते, काय ग, मग तो तुझा मित्र आहे? तेव्हा काव्य म्हणते, नाही, तो माझा मित्रसुद्धा नाही आहे आणि खरं तर मी त्याला माझा कोणीही असं मानतच नाही. असं म्हणून तिच्या डोळ्यात आता पाणी येतं. मानिनी आता लगेचच सरळ आणि स्पष्ट शब्दातच विचारते, हे बघ, तो तुझा मित्र नाही आहे, तो तुझा कुणीही नाही आहे, आणि मग तरीही आज तुझी ओढणी त्याच्या हातात कशी होती? असा प्रश्न मानिनीने केल्यानंतर काव्याला जबरदस्त धक्काच बसतो आणि ती मानिनीकडे आता बघतच राहते, कारण तिला माहीतच नसतं की हे नक्की कुणी सांगितलं आहे. आता मानिनी काकूंना तिला आठवतं की कशाप्रकारे जीवानेच ती माझ्या गाडीच्या डिकीमध्ये अडकलेली ओढणी ही काढून दिली होती. तेव्हा जीवाची लगेचच तिला आठवण झालेली असते. मानिनी तिला सारखाच जा विचारते, अगं बोल ना काव्या, रस्त्यामध्ये तुम्ही भांडत होतात ना भांडत? मग आता काव्य म्हणते, हो भांडत होतो, पण तेव्हा मानिनी विचारते, पण काय? असा थेट सवालच ती आता सारखी सारखी काव्यावर डाऊट घेत विचारते. मग आता मानिनीला उत्तर देणं काव्याला महागातच पडतं. त्याचवेळी ती विचारते, काय हो काकू, तुम्हाला मी एक प्रश्न विचारू? आता हेच जर नंदिनी ताईबरोबर घडलं असतं तर, आणि नंदिनी ताईची ओढणी जर तिच्या गाडीच्या डिक्कीत अडकली असती आणि पार्थने तिला मदत केली असती, तर तुम्ही नंदिनी ताई आणि पार्थ या दोघांनाही हा प्रश्न विचारला असता का? मग मानिनीची बोलतीच आता बंद होते. तेव्हा काव्य म्हणते, नाही ना, नसता विचारला ना हा प्रश्न तुम्ही. आणि आता मी जी नावं घेतली ना त्यांच्याबद्दल माझ्या मनात खरंच तसं काही नाहीये आणि असा विचारही करत नाही मी मानिनी काकू. परंतु तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा आहे मला. जर माझ्या जागी नंदिनी ताई असती आणि तिलाच जर कुठल्या तरी मुलाने मदत केली असती आणि किमान त्या मुलाच्या जागी जर पार्थ असते आणि त्यांनी कुठल्या तरी मुलीला मदत केली असती, तर त्यांनाही तुम्ही हाच प्रश्न विचारला असता का? तेव्हा मानिनी आपली नजरच खाली करते. तेव्हा काव्य म्हणते, उलट तुम्ही त्यांना हे विचारलं असतं, नक्की काय झालं होतं, त्यांना कोणीतरी मदत केली किंवा त्यांनी कुणाला तरी मदत केली, हे ऐकून तुम्हाला बरं वाटलं असतं आणि आनंदच झाला असता. आणि तेच माझ्याही बाबतीत घडलं. मग आता काव्य शांत होते आणि म्हणते, माझ्या डिकीच्या स्कूटीमध्ये ना चावी अडकली होती आणि ओढणी सुद्धा. मला काहीच करता येत नव्हतं आणि योगायोगाने तो मुलगा तिथे आला. त्याने मला मदत ऑफर केली आणि मी ती नाकारली आणि म्हणूनच रस्त्यामध्ये आमचं भांडण झालं. पण मीही हेल्पलेस होते तिथे काकू आणि मला मदत घ्यायला लागली काकू त्याच्याकडनं आणि त्यानेही मला मदत केली. काहीही न बोलता न गुंतता तो लगेचच तेथून निघाला आणि मी सुद्धा. आणि तुम्हाला वाटतं ना तसं काही घडलेलं नाही आणि कधी घडणार सुद्धा नाही, कारण देशमुखांची सून आणि मोहित्यांची लेक आहे मी. आणि कितीही सहन नाही झालं ना तरीही माझ्यावर केलेल्या संस्कारांचा अपमान असा होऊ देणार नाही मी, असं काव्य स्पष्ट शब्दात सांगते आणि म्हणते, मी माझा भूतकाळ कधीच मागे सोडून आले, त्यामुळे आता कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात आणि हेच सत्य आहे. तेव्हा मानिनी मात्र आता खूप म्हणजे खूपच रडू लागते. तेव्हा काव्य ही शांतपणे तेथे बसते आणि मानिनीला समजावू लागते. मग आता ती काव्याची माफी मागू लागते. काव्य, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मनापासून मी माफी मागते बाळा तुझी. मला संशय घ्यायचा नव्हता ग आणि माझ्या मनात खरंच हा काही डाऊट सुद्धा नव्हता, पण मला ना अपमान करायचा नव्हता तुझा. पण हे सगळं अचानक माझ्या समोर आलं आणि खरंच मी खूप घाबरले ग काव्या, कारण माझा जीव ना माझ्या मुलांमध्ये अगदी अडकलेला असतो, कारण त्यांनीही खुश राहावं, तुम्ही दोघींनीही खुश राहावं असं मला वाटतं आणि तुम्ही दोघीही खुश ठेवा आता त्यांना. तुम्ही जे मागाल ना ते आणून देईल मी तुम्हा दोघींनाही. पण बाळांनो, तुम्ही ना खुश राहा, कारण माझा पार्थ ना खूप म्हणजे खूप साधा भोळा आहे. मला माहिती आहे लग्नानंतर तुमच्यामध्ये प्रेम व्हायला खूप वेळ लागेल. खरंच मला सगळ्या गोष्टी मान्य आहे, परंतु मला मनापासून वाटतं फसवणूक व्हायला नको आणि तो डिवोर्स तर त्याचा विचारही तुम्ही करू नका हा, असं म्हणून ती काव्याला आता सांगते. तेव्हा ती शांतपणेच आता विचारते, काव्या बाळा, अजून काही आहे का असं जे तुला मला सांगायचंय?
त्या दोघीही आता बोलत असताना लगेचच पार्थ तेथे येतो आणि दार ठोठावतो. तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते, आला बघ तुझं पात्र. आणि तुला सांगू काव्या, हे बघ, तुला अजून काही सांगायचं नाही आहे ना बाळा. तर काव्या अजूनही शांतच बसते. तिला काय सांगावं ना हे कळत नसतं. मग त्यानंतर मानिनी म्हणते, कसं आहे ना बाळा, हे बघ, माझ्या पार्थला व्यवस्थित सांभाळ आणि तुला काही हवं असेल ना तर मला बोल. ता पार्थ अजून एकदा दार ठोठावतो. तेव्हा मानिनी म्हणते, आले बाळा आले. म्हणून ती काव्याला सांगते, हे बघ, पार्थला याबद्दल काही कळू देऊ नकोस हा बाळा. तेव्हा काव्या म्हणते, नाही काही कळू देणार मी. असं म्हणून ती आता तेथून उठते आणि काव्याला सांगते, बाळा हे बघ, मी जे सांगितलं ना त्याकडे तू लक्ष दे हा, आणि ते लक्षात ठेव, कारण तू आणि पार्थ दोघेही एकमेकांचे हात कधीही सोडू नका, म्हणजे सोडू नका. तेव्हा काव्या आता शांतपणे हो असं म्हणते. त्यानंतर मानिनी जेव्हा दार उघडते तेव्हा समोर जीवा असतो. तेव्हा जीवाला पाहून आता एका क्षणी मानिनीला धक्का बसतो आणि काव्याला तर जबरदस्त. कारण आता जीवा आणि काव्या हेच दोघे एकमेकांवर अगोदर प्रेम करत असतात आणि ते दोघेही पुन्हा एकदा समोरासमोर आलेले असतात आणि म्हणूनच काव्या थोडीशी घाबरते, तिला जरा धडकीच भरते. त्यानंतर मानिनी म्हणते, जीवा अरे तू, अरे मला वाटलं पार्थ आहे, पण पार्थ कुठे आहे बाळा. असं जेव्हा ती विचारते तेव्हा तो म्हणतो, बाबा आणि पार्थदादा ना बाहेर तिथे चेस खेळतायत आणि बाबांना ना खूप भूक लागली आहे. ते काय म्हणतायत माहिती आहे, तुझ्या आईला जाऊन सांग, उंट हत्ती घोडे खाऊ का आता, असं तो हसतच म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते, काहीही गरज नाही आहे, कारण भरपूर मोदक उरलेत, तोंडली भात आहे आणि सारसुद्धा आहे, चल आता नंदिनीला सुद्धा बोलव रे जीवा. तेव्हा हो असं तो म्हणतो. तर मानिनी तेथून जाते. जीवा आणि काव्या हे दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहतच राहतात आणि मग त्यानंतर जीवा हा लगेचच तेथून जातो. त्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे करून होतं. तर नंदिनी आणि जीवा हे दोघेही आता रूममध्ये जातात. जीवा विचारतो, काय मग चकाचक बाई, अहो कसा झाला यंदाचा गणेशोत्सव साजरा. तेव्हा ती म्हणते, हो तसा छान झाला. आणि माझ्या दृष्टीने कसा साजरा झाला असं का विचारताय, तुमची ही दृष्टी होतीच ना. हा गणेशोत्सव कसा साजरा होतोय यावर आणि छान साजरा व्हावा यासाठी तुम्ही किती एफर्ट्स सुद्धा घेतलेत. तेव्हा जीवा हसतो आणि विचारतो, अच्छा म्हणजे माझे एफर्ट्स तू नोटीस केले वाटतं. नंदिनी म्हणते की अरे बाबा का नाही करणार नोटीस, कारण एरवी पसारा घालणारा एखादा माणूस अचानक तो पसारा आवरायला लागला तर त्याचं कौतुक तर करायला हवं ना, त्या माणसाला नोटीस तर करणारच ना. तेव्हा जीवा म्हणतो, झालं आता इकडून तिकडून कसा बसा जुळून का होईना, पण मला टोमणा मारण्यासाठी का होईना विषय माझ्या पसाऱ्याशी आलाच हो की नाही. तेव्हा नंदिनी मात्र आता हसते. त्याच वेळी आता जीवा म्हणतो, ही जी तुझी क्वालिटी आहे ना मला टोमणा मारण्याची, त्याला अजिबात तोड नाही हा. तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी अहो मी गंमत करत होते. तेव्हा हसतच ती म्हणते, तुम्ही टोमणा म्हणून का घेताय, त्याला कॉम्प्लिमेंट समजा ना. तेव्हा जीवा म्हणतो, हो का, घेतो हा, कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. त्यावेळी जीवाला अचानक आठवतं की जे काउन्सिलर वकील होते त्यांनी सांगितलंय, हा 1 महिना तुमचा खूप चांगला गेलाय, त्यामुळे पुढच्या महिन्यात आता भेटूयात. मग त्यानंतर जीवाला हे आठवल्यानंतर तो लगेचच नंदिनीला म्हणतो, अहो चकाचक बाई, काल ॲक्च्युली मला तुम्हाला हे दिवसभरात विचारता नाही आलं, पण काउन्सिलर काय म्हणाले हो तुम्हाला. तेव्हा नंदिनी म्हणते, तसं काही नाही, आणि मी सांगितलं त्यांना की 1 महिना तसा बराच गेला आणि आता काय फक्त 5 महिने राहिलेत, बस एवढंच सांगितलं, बाकी काही नाही. मग आता जीवा हसतो आणि म्हणतो, ओके नो प्रॉब्लेम. तेव्हा नंदिनी विचारते, का हो तुम्ही असं का विचारताय. तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही अगं, सहजच. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हा सहज नाही, अहो नक्कीच काहीतरी चालू आहे तुमच्या डोक्यात, कारण मी तुम्हाला आता ना खूप चांगलं ओळखते हा, सांगा बरं काय आहे मनात. तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही, माझ्या डोक्यात जस्ट एक विचार आला की जसा हा 1 महिना गेला तसं या पुढच्या 5 महिन्यांमध्ये हेच लग्न जर तुला हवंसं वाटलं तर. मग आता नंदिनी जरा धक्क्यानेच म्हणते, तुम्हाला सांगू तुमच्या माहितीसाठी, कारण हे लग्नच मला अगोदर हवं होतं
आणि तुमच्या ही गोष्ट लक्षात असेल तर तुम्हाला आठवत असेल की हे लग्न मीच टिकवण्याचा प्रयत्न करत होते आणि तुम्हाला ते लग्नच नको होतं, म्हणूनच तर आपण या डिवोर्सची पायरी चढलो आहोत. आणि तसंही या लग्नामध्ये ना आता मला काहीच पुढे भविष्य दिसत नाही. गुड नाईट. मग तो सुद्धा आता गुड नाईट असं म्हणतो. मग दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि झोपतात. पण जीवा पुन्हा आता उठतो आणि लगेचच मनात विचार करू लागतो की आधी मला हे लग्न नकोच होतं, पण मग नंतर मी विचार केला की तुझा मित्र होऊन बघायला तरी काय हरकत आहे. पण जेव्हा मैत्रीचा हात पुढे करूया असं ठरवलं तेव्हाच त्या पत्रामुळे सगळा या डिवोर्सचा गोंधळ मात्र सुरू झाला. आणि नंदिनीला त्या पत्राबद्दल सांगून टाकू का, कारण सगळा गुंताना एका मिनिटातच सुटून जाईल. पण नाही, नको, कारण परत ते पत्र कोणासाठी हा विषय आता नकोच आहे आणि त्याचं उत्तर काव्य आहे हे मला नाही सांगता येणार. तेव्हा नंदिनी आता डोळे उघडून जीवाकडे पाहते आणि तो त्याच्याबद्दलच विचार करत असते. दुसरीकडे काव्याचं मन देखील थाऱ्यावर नसतं. मानिनीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी तिने दिलेली असतात आणि जे खरं असतं ना मनात तेच तिने सांगितलेलं असतं. अगदी काहीही तिच्यापासून लपवलेलं नसतं. त्यावेळी आता ती म्हणते, जीवाला आणि मला कोणीतरी असं एकत्र बघितलं आणि म्हणून संशय निर्माण झाला. आता पुढच्या वेळेपासून आम्हा दोघांची भेट होईल अशी वेळच मी कधी येऊ देणार नाहीये. इकडे नंदिनी आता लगेचच उठते आणि विचारते, काय हो, काय झालं? मला लग्नामध्ये रस नाहीये हे पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा विचारात पडलात का? तेव्हा जीवा म्हणतो, हो तसंच समज, कारण मला लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाहीये हे तुला माहीत होतं आणि म्हणूनच तू यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मी सुद्धा. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, ठीक आहे हो, आता याचा जास्त विचार करूच नका तुम्ही, कारण जे घडून गेलं आहे ना त्याबद्दल जास्त विचार करायचाच नसतो. तेव्हा जीवा विचारतो, आणि काही बरं घडणार असेल तर त्याचाही विचार नाही करायचा आहे का? मग आता नंदिनी म्हणते, काहीतरी बरं घडावं हा विचार तुमच्या मनात तरी का आला असेल? आणि असा विचार आलाच असेल तुमच्या मनात इन केस, तर त्याला म्हणावं, दोस्त आता खूप उशीर होऊन गेलाय, गाडी स्टेशनवरून निघून सुद्धा गेलीये आणि ती गाडी पुन्हा रिटर्न येण्याचा कोणताही चान्स नाहीये. तेव्हा जीवा विचारतो, काय चकाचक बाई, खरंच एवढं झालंय का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो अहो, एखादा धागा तोडल्यानंतर तो कितीही जोडल्याचा प्रयत्न केला तरीही तोडल्याची खूण राहतेच ना मागे. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे तू क्लिअर आहेस. जसा हा महिना बरा गेला तसे पुढचे 5 महिने सुद्धा अगदी बरे जाणार आहेत, म्हणजेच ते चांगले, उत्तम किंवा उत्कृष्ट वगैरे असे काही जाणार नाहीत. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जातीलही, परंतु माझं आता ठरलंय, यापुढे ना आता मी तुमच्या मागे नसणार. तेव्हा तो म्हणतो, नात्यामध्ये कसं असतं ना अगं नंदिनी, की एकमेकांच्या मागे राहायचं नसतं, एकमेकांच्या सोबत राहायचं असतं. तेव्हा नंदिनी असं आता जीवाने बोलल्यानंतर अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि मग नंतर तिचंच तिला हसू येतं आणि ती विचारते, काय हो, किती फिल्मी बोलायला लागलात तुम्ही अचानक? तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे जेव्हा तू म्हणतेस की गाडी ऑलरेडी स्टेशनवरून निघून गेली आहे आणि आता वापस येण्याचा काही चान्स नाहीये, तेव्हा ती सगळी फिलॉसॉफी आणि मी असं काहीतरी तर फिल्मी, हा हो ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो म्हणजे, कारण एखादी गोष्ट कोण बोलतं ना यावरच ठरतं सगळं. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे एखादा माणूस जसं वागतो त्यावरून त्याच्या मनात काय आहे हे कळतंच ना. जसं आज मी हरवल्यानंतर तुझ्या मनात मात्र काहीतरी सुरू होतं की नाही सांग बरं. असं जेव्हा तो विचारतो ना तेव्हा नंदिनी आता शांत होते आणि मग नंतर म्हणते, छे असं काही नव्हतं, अहो खरंच असं काहीही नव्हतं. तेव्हा जीवा म्हणतो, मग इतकी पॅनिक का झाली सांग बरं? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो कारण तुमची काळजी वाटली मला. तेव्हा जीवा विचारतो, पण कोणत्या हक्काने वाटली काळजी? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो रूममेट्स या नात्याने तुमची काळजी वाटली, या हक्कानेच तुमची काळजी वाटली. आणि 1 मिनिट, पण तुम्ही का सारखे मला प्रश्न विचारताय? आणि मला काळजी वाटावी म्हणून मुद्दाम तर गायब झाला नव्हतात ना तुम्ही? तेव्हा जीवा आता हसतो. मग नंदिनी म्हणते, अहो तसं केलं नसेल तर तसं का केलं हे सांगा बरं, कारण तुम्हाला सुद्धा हे लग्न आता हवंसं वाटायला लागलंय का? मग आता जीवा लगेचच शांत होतो. मग नंदिनी म्हणते, काय अहो आता बोला की, आता बोला, आता द्या की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर तुमच्याकडे कधी नसतंच, पण तुम्हाला मला मात्र प्रश्न विचारायचे नेहमी असतातच.
अहो कठीण आहे बाबा तुमचं. दिवसभर वडापाव शोधून शोधून दमलात तुम्ही आणि मी सुद्धा तुम्हाला शोधून शोधून थकले. त्यामुळे आता गुड नाईट, बाय, झोपा असं म्हणून नंदिनी आता झोपते. मग आता जीवा विचार करत राहतो की हे लग्न हवंय की नको या बाबतीत अजूनही क्लिअर नाहीच आहे मी. पण या गणपतीचे 2 दिवस तू अगदी मनसोक्त हसलीस आणि हे पाहून ना मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. त्यानंतर आता नंदिनी झोपलेली असताना जीवा तिच्या अंगावर व्यवस्थित पांघरून टाकतो आणि हसतच तो सुद्धा झोपतो. मग नंदिनी जागीच असते आणि हळूच डोळे उघडून ती आता त्याच्याकडे बघूनच हसते. तर दुसरीकडे काव्या एकदमच टेन्शनमध्ये असते. तेव्हा ती आता विचार करत असते की आज थोडक्यात मी बचावले. मानिनी काकूंना शेवटी माझ्या प्रेमाचं सत्य हे समजलंच. परंतु पुढे जाऊन जर जीवाचा आणि माझा भूतकाळ मानिनी काकूंच्या समोर आला तर काय करायचं. पण बापरे, मला ना तेव्हा काहीच बोलता येणार नाही. कारण आज फक्त मी वेळ मारून नेली, फार काही सांगायची गरज पडली नाही. आणि तसंही मानिनी काकूंनी मला पुन्हा विचारलंच की तुला आणखी काही सांगायचं आहे का तुझ्या अगोदरच्या भूतकाळाबद्दल. आता मलाच कळत नाहीये मी काही सांगायला हवं होतं का. पण नाही, सगळंच जर खरं सांगितलं तर अख्खं घर अगदी डिस्टर्ब होईल. आधीच नंदिनी ताईमध्ये झालेल्या प्रकरणामुळे घर अख्खं शेकून निघाले आणि हा असा संशय मानिनी काकूंना आला कारण कुणीतरी ना आमच्याबद्दल त्यांना सांगितलंय. कारण यापुढे जर आणखी अशा गोष्टी काकूंच्या कानावर पडत राहिल्या आणि त्यांनी पुन्हा हे असंच रिॲक्ट केलं तर हा आता काव्याला प्रश्न पडतो आणि ती एकदम शांत होते. मग आता ती डोळे बंद करते आणि म्हणते नाही, यावेळी काय झालं, जीवाला आणि मला कुणीतरी एकत्र बघितलं आणि म्हणून हा संशय निर्माण झाला आणि पुढच्या वेळी तशी भेट घडवून आणण्याची ना वेळच मी येऊ देणार नाही. तेव्हा आता ती देवाला जा विचारू लागते, देवा का घडवून आणली ती भेट, तू का केलं असं. आणि आता त्यांच्या मनात असलेला संशय वाढायला नको म्हणजे झालं असं म्हणून काव्य आता पाणी प्यायला जाते तर त्या तांब्यामध्ये पाणीच नसतं आणि म्हणूनच ती लगेच किचनमध्ये पाणी आणण्यासाठी जाते. तर पार्थ आता शांतपणे रूममध्ये झोपलेला असतो. आता इकडे जीवासुद्धा आता पाणीच आणण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो आणि तो फ्रीजमधून पाणी घेत असतो. काव्याला वाटतं कोण आले आत्ता या क्षणी म्हणून ती मागे पाहते तर जीवा तेथे असतो. त्यामुळे जीवासुद्धा आता मागे पाहतो आणि दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा आता ती लगेचच विचारते, तू परत माझ्या मागे मागे आलास का. मग आता तो रागात विचारतो, का बरं, मी का तुझ्या मागे मागे येईल. तेव्हा काव्य विचारते, बरोबर मी इथे असताना कसा काय आलास. तेव्हा जीवा म्हणतो, 1 मिनिट, मला ना आत्ता काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या मागे मागे येण्यात. मी सुद्धा ना इथे पाणीच घ्यायला आलो होतो आणि जशी तुला तहान लागू शकते ना तशी मला सुद्धा तहान लागू शकते. मग आता काव्या म्हणते, हे बघ, लगेच टोमणा मारायची गरज नाही, मी काय सांगते ना जरा ते नीट ऐक. तो म्हणतो, काय सांगणार आहेस आता. मग आता काव्या म्हणते की ऐक जरा, माझी गाडी डिकीत अडकली होती गाडीच्या आणि तू मला काढून देत होतास. कोणीतरी बघितलंय आणि मानिनी काकूंना सांगितलंय आणि त्यांनी स्पष्टपणे मला विचारले की लग्ना अगोदर तुझं कुणाबरोबर अफेअर होतं का. तर मी त्यांना तुझ्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. तेव्हा जीवाला पण आता धक्काच बसतो. तो घाबरतो आणि विचारतो, पण आईला असं कुणी सांगितलं असेल की मी तुला गाडीच्या डिकीतून ओढणी काढून देत होतो म्हणून. तेव्हा काव्या म्हणते, हे बघ, तुझा चेहरा त्या व्यक्तीने बघितला नाही असं वाटतं, त्यामुळे आपण वाचलोय. या भूतकाळाने आपला वर्तमान काळ आणि भविष्य दोन्हीही विस्कटून टाकलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही, करेक्ट आहे तुझं, कारण हे सगळं ना आता कोणालाही कळता कामा नये, नाहीतर आपलं अख्खं कुटुंब देखील उद्ध्वस्त होऊ शकतं आणि काहीही झालं तरी हे कोणालाही कळता कामा नये काव्या. कारण आता मी हे सगळं नंदिनीला आणि तू पार्थदादाला सांगू शकत नाहीये. पण आईने जर या सगळ्याचा मागोवा घेतला आणि तिला खरं काय ते कळलं तर तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात. तर मानिनीने हे सगळं काही ऐकलेलं असतं. तेव्हा आता मानिनीने लाईट ऑन केलेली असते. हे पाहून जीवा आणि काव्या धक्क्यानेच एकमेकांकडे बघतात. आता ते दोघेही खूप म्हणजे खूपच घाबरतात. तर मानिनी लगेचच आता काव्या आणि जीवाच्या मधोमध येऊन उभी राहते. तेव्हा जीवा विचारतो, तू. मग आता मानिनी म्हणते, हो मीच. अरे जीवा आणि काव्या, तुम्ही दोघांनीही घरातल्या सगळ्यांना अगदी अंधारात ठेवलं, हा अक्षम्य गुन्हा केलाय. अरे लाज नाही वाटली तुम्हा दोघांना. अरे सगळ्यांना म्हणजे घरातल्या सगळ्यांना तुम्ही अक्षरशः फसवलंय आणि तू काल मारे मला अगदी गोल 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 बोलून अगदी घोळात घेतलंस. पण शेवटी सत्य आलंच ना माझ्या समोर. म्हणजेच तुझा जो बॉयफ्रेंड होता तो जीवा होता.
तेव्हा काव्याला असा प्रश्न विचारल्यानंतर ती एकदमच आता घाबरते. जीवा म्हणतो, आई ऐक ना. तेव्हा तू गप्प बसा असं रागातच मानिनी म्हणते. आता तू माझ्या डोळ्यासमोरून एकदा निघ ग असं म्हणून मानिनी आता लगेच काव्याचा हात पकडून तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते. मग आता लगेचच तुम्हा दोघांनी मिळून मला फसवले असं मानिनी आता आरडाओरडा करत मोठ्यानेच त्या दोघांना बरोबर बोलत असते. त्या दोघांना जाब विचारत असते. तर आता मानिनीला या गोष्टीचं खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आई तू ऐकून घे ना गं असं जीवा म्हणतो. त्यानंतर आता मानिनी एकदम चक्कर येऊन खाली कोसळते. तेव्हा काकू असं म्हणून आता दचकूनच उठते. तेव्हा काव्याला अक्षरशः घाम फुटलेला असतो. तेव्हा पार्थ विचारतो, काय झालं? अहो स्वप्न पाहिलं की काय? तेव्हा ती म्हणते, हो हो मी स्वप्नच पाहिलं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ही सुनीताला फोन करते आणि म्हणते माझ्या सुनेबद्दल काय काय सांगितलं पण तसं काही नाहीये ग. तेव्हा कोणाच्या नजरेत काय आहे हे मला लगेच समजतं अगं असं सुनीता मानिनीला म्हणते. तेव्हा मानिनी अजूनही काव्याचा विचार करत असते. तर आता काव्याची तब्येत जरा खराब असते. तेव्हा पार्थ म्हणतो की ऐक ना जीवा, अरे मला ऑफिसमध्ये जाता येणार नाहीये, काव्याची तब्येतच बरी नाहीये. मग मला असं म्हणायचं होतं की. तेव्हा जीवा विचारतो, काय म्हणायचंय, मी काव्यासोबत थांबू का? मग आता इकडे पार्थच काव्यासाठी ते घरी थांबलेलं असतो. काव्या म्हणते, अहो गरज नाही आहे तुमचं असं मागं पुढे करणं मला नाही आवडत, खरंच तुम्ही प्लीज जा ऑफिसला. अशी ती तुटकपणे जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र मानिनी सगळं काही ऐकते आणि तिला शॉक बसतो. सुनीताने सांगितलेलं तिला खरं वाटू लागतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.